ज्या ठिकाणी बिबट्या क्षेत्र आहे का नाही आले तुम्ही इथे एखादी घोषणा करायला? कुठल्या कुटुंबाचं तुम्ही आसव पुसली, कुठल्या माऊलीचं आसव तुम्ही पुसलं? वनमंत्री आहेत ना? आला का आपल्या तालुका वनमंत्री? जुन्नर तालुक्यात नाही आले, पुणे जिल्ह्यात कोणीच नाही आले. हा खरं तर हा ठोस निर्णय झाला पाहिजे. आज आपल्या इथं ज्या तीव्र भावना आहेत, मी अनेक उदाहरणं खरं तर सांगू शकतो. तेजेवाडीची जी घटना घडली ना, तेजेवाडीची ती बहीण म्हणायची आम्ही दादाला बी कधी राखी बांधू. चंदाताई तुम्हाला माहिती आहे, लहान लेकरं म्हणजे आम्ही कधी राखी बांधू दादाला. काय अवस्था करून ठेवली तुम्ही. आज खरं तर पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे, पोलीस डिपार्टमेंटचं काम चांगलं आहे, परंतु एखाद्याला खर्चटलं तरी पोलीस डिपार्टमेंट त्याच्यावर कारवाई करतं. माणूस यारोड्याला जातो, जेलला जातो, पण इथला आरोपी मोकाट आहे. 55 मर्डर केलेत, 55 मर्डर, खून मारायला लागल. आता बळी आपण म्हणतो ना, नुसतं बळी खून मारायला लागल, पण इथला आरोपी मोकाट आहे. कारण त्याचं नाव बिबटे आहे. काय कारवाई करते विभाग? इकडचा बिबट्या काढायचा, तिकडे बिबट्या सोडायचा. आमच्या वर मावळ भागात कधी बिबट्या दिसत नव्हता. आमची सासरवाडी काल्याला ती लोक म्हणजे आमच्या दोन बिबट्या सोडलेत. म्हणजे खालचे बिबट्या पकडायचे, वर सोडायचे, वरचे पकडायचे, तिकडे सोडायचे. काय नेमकं करता तुम्ही? काल मी पुढारीला बातमी पाहिली की जुन्नर तालुक्यात 1000च्या वर बिबटे झाले. 1000च्या वर. फक्त अनलिगली काउंट असेल मला वाटतं. पुढारीची बातमी पाहिली मी. मग एवढी संख्या जर वाढली, सरकार नेमकं करतंय काय? अहो, जो सरकारने जो हत्ती पोहोचले ना, हत्ती सुरेश भाऊ, नाही हत्ती कोण? अंबानीचा हत्ती. 3,500 केले ना वनतारा क्षेत्र. दाजी सोडा तिकडे बिबटे नेऊन वनतारा. एवढं 3,500 एकरात ते वनतारा क्षेत्र केलंय, त्याची एवढी मोठी जाहिरात केली, पण तिथे सोडून द्या ना सगळे बिबटे. काल ज्यावेळेस आम्ही रोहनला भेटायला गेलो, त्यावेळेस मी प्रत्येक भेटायला जातो, त्यावेळेस आम्ही सगळ्या कुटुंबाची अवस्था पाहिली. सुरेश भाऊ पहिल्यांदाच मी माझ्या हातात कोराडी घेतली असं म्हणलं, आता काय झालं तरी चालेल, आता बिबट्याचा बळी आपण घेऊन टाकायचा. काय झालं तरी चालेल, काय गुन्हे दाखल करायचे करा, सगळ्या तालुक्यावर गुन्हे दाखल करा. आजपर्यंत माणसांचे बळी पाहिजेत ना, एकदा बिबट्याचा बळी पहा. अहो, आमचा शेतकरी बांधव आहे, हे आमच्या पहिल्या भगिनी दिसतात ना. लक्ष्मी सरस्वतीचा अवतार प्रत्येक जण पाहतोय. आता दुर्गेचा अवतार बघा, प्रत्येकाच्या हातात येळा असतोय. एवढं सोपं नाही. आज आपण फक्त म्हणतो की बिबट्या मारायची परमिशन दिली पाहिजे. सरकारने हे गांभीर्याने घ्यायला नको. अहो, रेस्क्यू करून मारा नाही हे सगळे बिबटे. या तिकडे वनताराला. आम्ही मध्यंतरी राजस्थानला गेलो होतो साहेब. राजस्थानला जमाई बांध म्हणून ते म्हणले इथं जवळ बिबट सफारी आहे. म्हणजे बिबट सफारी चालू बघा ना. ते म्हणजे 4,000 रुपये खर्च आहे. आम्ही 4,000 रुपये खर्च करून गेलो. एक गावठे कुत्रं पाहिले, रानडुकराचं पिल्लो पाहिलं. म्हणलं बिबट्या कुठे? अरे म्हणलं आम्ही रोज उसत पाहते बाबांनो, इथे 4,000 रुपये खर्च करून करायला. मग जिथं तुम्ही लेपट सफारी केली, जिथं बिबट सफारी केली, तिथं सोडा नाही बिबटे. आम्ही कुठं नाही म्हणलोय, घेऊन जा असेच. आज एवढी संख्या सगळ्या आपल्या पुणे जिल्ह्यात वाढली, एवढा मोठा प्रश्न उभा राहिलाय. मला वाटतं या सगळ्या भावना सगळ्यांच्या समजून घेतल्या पाहिजे सरकारने, आणि केंद्र सरकारने याच्यावर ठोस भावना उचलली पाहिजे आणि काहीतरी एक निर्णय दिला पाहिजे, जेणेकरून हा आमचा जुन्नर तालुका तर पर्यटन तालुका घोषित झाला. मला वाटतं याच्यापेक्षा तो बिबट मुक्त जर झाला ना, आपला सगळा आंबेगाव असेल, जुन्नर असेल, काही गरज नाही पर्यटन तालुका करायची. सुरेश भाऊ, असंही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर तालुक्यात आहे, शिवनेरीला आहे. काही गरज नाही तिथं कुठली घोषणा करायची. माझी खरं सगळ्या लोकप्रतिनिधी विनंती असेल, पण तुम्ही जर काय उद्या जर ठोस पावलं उचलली नाही ना, मी खरोखर सांगतो, आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वारसदार आहोत. वाघाच्या चपड्यात घालून हात मोजीने जाते ही जात मराठ्याची. महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव मराठा आहे. वाघ फाडायची ताकद आहे प्रत्येकात. ती करायची वेळ आणू नका, काहीतरी ठोस पावलं उचला. माझी या ठिकाणी आपल्या सगळ्या जुन्नरकर, आंबेगावकर, सगळ्या पुणे जिल्ह्याच्या सगळ्या शेतकरी बांधवाच्या वतीने विनंती, वन विभागाचे जर कोण लोक आले असेल तर त्यांनी हा रिपोर्ट त्या ठिकाणी सरकारकडे करावा. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो. जुन्नरहून आले सगळे आमच्या इथं राजूनाना बोर बसलेत. कुठे राजूनाना? उभा राहा. राजूनाना कुठे? अरे पिंजऱ्यात बसला राजूनाना इतके दिवस. राजू तुम्ही साक्षीला आहे, आंदोलन करीत. काय झालं? वन विभागाचे लोक आता त्यांचे आंदोलन चिरडून काढतात.
आज जुन्नर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी या खरतर घटना घडतात. अँब्युलन्सने जाऊ द्या. अनेक तालुक्यातून खरतर जे लोक आले मी त्यांच्या वतीने पण या रोहनला आमचे शिवन्य नावाचं बाळ आहे मला वाटतं आणि त्या आजींना आणि सगळे जे मग अशी पालिकेने साहेबांनी ज्याच्या सगळ्यांना खरं तर श्रद्धांजली वाहिली मी सगळ्याच कृतज्ञतांना आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. थांबतो.